त्याचे ग्राफ ड्रॉ करून मला ते सेंड केलेले होते. आता त्याच्यामध्ये ग्राफ तुम्हाला तुमच्या मॅथमध्ये सांगितलेलंच असेल की कशा पद्धतीने ते ग्राफ ड्रॉ करायचा. तर एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये असलेलं एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस हे जे तुमचं नोटबुक आहे म्हणजे ते ग्राफ बुक आहे त्याच्यावर ही जी लाईन आहे म्हणजेच कोणती एक्स ॲक्सिसची ही जे शेवटी जो भाग आहे त्या ग्राफचा जो शेवटचा असलेला खालचा जो भाग आहे तिथूनच ते सुरू करायचं, मधून सुरू नाही करायचं. म्हणजे ती फिगर त्याच्यामध्ये करेक्ट असते बट ती तुमची ड्रॉ करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. तर ती काय करायचं त्याच्यामध्ये कधीही कमीत कमी सायन्सचं तरी लक्षात ठेवा. तर ती ग्राफ काढत असताना जसं इकडं तुम्ही एका साईडला कडीला काढली नाही का पहिल्याच लाईनमध्ये ती ड्रॉ केली की नाही अशी, तर तशी ती खालच्या साईडला सुद्धा तेवढी ड्रॉ करायची. म्हणजेच ती ड्रॉ केलेली तुम्हाला कम्प्लिटली ती त्याच्यामध्ये अंडरस्टँड होऊ शकते. कारण हाफ पेज पासून जर वर काढली, अर्ध्या पेज पासून जर वर काढण्याचा प्रयत्न केला तर तुमची जर फिगर ती जर जास्त मोठी असेल, ती ग्राफ जर मोठी असेल तर त्याच्या हाफ वरती बसणार नाही. कधी खालून सुरू करायची म्हणजे ती काय होऊ शकते त्याच्यामध्ये ती तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ ही करता येऊ शकते आणि त्याच्यामध्ये तुमचे जे स्केल्स असतील किंवा अदर इन्फॉर्मेशन असेल ती त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता येऊ शकते किंवा त्याच्यामध्ये ती राईट करता येऊ शकते. तर तसं काल आपण डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर द नॉन युनिफॉर्म मोशन ह्याच्या इथपर्यंत अंडरस्टँड केलं होतं. आज जो न्यू टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो टॉपिक ही तशाच टाईपचा आहे बट तिथं जो मोशन होता तिथं वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. युनिफॉर्म वेलॉसिटी ही प्रेझेंट आहे आणि त्या युनिफॉर्म वेलॉसिटी मधून आपल्याला काय करायचं आहे तर त्या युनिफॉर्म वेलॉसिटी मधून ग्राफ ड्रॉ करायचा. बट तो ग्राफ कशाचा आहे? डिस्टन्स आणि टाइम. डिस्टन्स आणि टाइम बरोबर आहे का? हा, वेलॉसिटी आणि टाइम ग्राफ फॉर द वेलॉसिटी हे आपल्याला काय करायचं आता युनिफॉर्म वेलॉसिटी याचा आपल्याला वेलॉसिटी आणि टाइम हे ड्रॉ करायचं आहे आणि ते ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल विथ एक्झाम्पल तुम्हाला एक क्लॅरिफिकेशन केलेलं आहे. तर आपण इथं तेही अंडरस्टँड करू. तर सुरुवातीला बघा काय कशा पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर थेअरी अगोदर अंडरस्टँड करा काय दिलेलं आहे. सुरुवातीला बघा पॉईंट वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर द युनिफॉर्म वेलॉसिटी. याच्यामधला पहिली असणारी जी लाईन काय दिली बघा, अ ट्रेन इज मुव्हिंग विथ द युनिफॉर्म वेलॉसिटी. आता इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे ट्रेनचं. आता त्या ट्रेनवरून आपल्याला अंडरस्टँड करायचंय की अ ट्रेन इज द मुव्हिंग विथ द युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 60. बोर्डवरच दिसतंय का रे? दिसतंय क्लिअर? काय झालंय लाईट गेली आता लाईट त्याच्यामुळे थोडा याच्यावर जो फोकस होता का लाईटचा ती लाईट गेलेली आहे. तुम्हाला जर दिसत नसलं तुम्हाला सांगा मी शटर ओपन करतो. दिसतंय ना राजकन्या? दिसतंय का? ठीक आहे. म्हणजे ते आपल्याला त्याच्यावरून इन्फॉर्मेशन कारण आज बोर्डचा खूप यूज होणार आहे त्याच्यामुळे विचारलं होतं. ओके बघा, ट्रेन इज द मुव्हिंग विथ द युनिफॉर्म व्हेलॉसिटी. एक ट्रेन आहे ही युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मुव्हिंग होत आहे. युनिफॉर्म म्हणजे एक समान, व्हेलॉसिटी म्हणजे काय? वेगाने. एक समान वेगाने ती काय होत आहे ट्रेन मुव्हिंग होत आहे. आता मुव्हिंग होत असलेली ट्रेन 60 किलोमीटर पर आवर्स फॉर द 5 आवर्स. 5 आवर्स म्हणजे ते किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर करणार आहे? श्वेता सांग की. आता इथं अंडरस्टँड करा. सिंपल एक्झाम्पल आहे. ती काय म्हणते 60 किलोमीटर पर आवर्स म्हणजे एका तासाला ती 60 किलोमीटर जाते. मग ती कंटिन्यू किती तास चालली? 5 म्हणजे 5 गुणिले 60 बरोबर 635 आणि 5 सक किती? 130 किलोमीटर बरोबर आहे. हे ते 5 आवर्स मध्ये. वाय? बिकॉज त्याचं जे व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी कशी आहे? युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे फक्त एका तासात ती 60 किलोमीटरच. आकांक्षा एका तासामध्ये किती? 60च किलोमीटर काय करते ती डिस्टन्स कव्हर करते बरोबर आहे. तर त्याला 5 तास ती ट्रेन ही मुव्हिंग होत राहिली, ट्रॅव्हलिंग करत राहिली. मग त्या 5 तासामध्ये
तिनं जे डिस्टन्स कव्हर केलेलं होतं ते डिस्टन्स किती आलं 130, बरोबर आहे का? तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये डिस्टन्स कव्हर करताना आपण इंडिकेट केलं. आता नेक्स्ट त्याच्यानंतर बघा, द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर द युनिफॉर्म मोशन इज शोन इन द फिगर. आणि फिगर कोणती शो केलेली आहे त्याच्यामध्ये 1.7. त्या फिगर मध्ये आपल्याला ग्राफिकल मेथड नुसार म्हणा किंवा ग्राफ ड्रॉ करून ते तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे. आता ग्राफ समजून घ्या म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असणारे आपण क्वेश्चन ही अंडरस्टँड करून घेऊ. आता ग्राफ काय दिलेला बघा त्याच्यामध्ये दिलेला फर्स्ट ग्राफ मध्ये. आता इथं जे तुम्हाला ड्रॉ केलेलं आहे दिसतंय इथं बोर्डकडे बघा म्हणजे लक्षात येईल. तुमच्या बुक मध्ये सुद्धा आहे, बुक मध्येही आहे आणि इथंही बघा. आता इथं जे त्यांनी ड्रॉ करत असताना जे एक्स ऍक्सिस आहे, जे एक्स ऍक्सिस आहे ही एक्स ऍक्सिस वर टाइम घेतलेला आहे, बट ते टाइम आहे अवर्स मध्ये म्हणजे तासामध्ये. टाइम कशामध्ये आहे? तासामध्ये घेतलेला आहे, अवर्स मध्ये घेतलेला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 असे तास घेतलेले आहेत. आता ते तास त्याच्यामध्ये घेत असताना त्याच्यामध्ये इंडिकेट करत असताना कशा पद्धतीनं, तर इकडे अंडरस्टँड करा. आता इकडे जे ड्रॉ केलेलं आहे ते आहे डिस्टन्स. काय आहे? डिस्टन्स. मग या दोन्ही पद्धतीनं त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये ड्रॉ केला. आता ग्राफ समजला तुम्हाला. एक्स ऍक्सिस वर टाइम आहे, वाय ऍक्सिस वर डिस्टन्स आहे. जे डिस्टन्स ते कव्हर करणार आहे ते डिस्टन्स सॉरी व्हेलॉसिटी आहे, डिस्टन्स नाही त्याच्यामध्ये असलेलं, व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि ती व्हेलॉसिटी किलोमीटर पर आवर मध्ये. वाय ऍक्सिस वर व्हेलॉसिटी आणि एक्स ऍक्सिस वर टाइम अवर्स मध्ये. दोन्ही लाईन कळाल्या. एक्स ऍक्सिस वर अवर्स मध्ये तासामध्ये ते कॅल्क्युलेट केलेलं टाइम आहे. वाय ऍक्सिस वर व्हेलॉसिटी दिलेली आहे, ती व्हेलॉसिटी पर अवर्स मध्ये किलोमीटर मध्ये दिलेलं आहे म्हणजे 60 किलोमीटर प्रत्येक तासात. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत असताना त्याच्यात इंडिकेट केलेलं आहे. आता हे इथपर्यंत आपण अंडरस्टँड केलेलं आहे. दुसरं त्याचं स्केल एकदा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे 1 2 3 का आलेले आणि इकडे 10 20 30 का आलेले. तर इथं स्केल अंडरस्टँड करा. एक्स ऍक्सिस वर जे स्केल घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 आवर्स. हे 1 सेंटीमीटर बरोबर 1 आवर्स एवढं दिलेलं आहे. ऍड वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर पर आवर्स. आता हे त्याच्यामध्ये असलेलं स्केल झालं. आता हे स्केल त्याच्यामध्ये आपण अंडरस्टँड केलेलं आहे. आता त्याच्याशी रिलेटेड असणारा फर्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये. क्वेश्चन काय समजून सांगतो. बोर्डकडे आहे, बोर्डवर लिहिलेलं की विथ द हेल्प ऑफ द ग्राफच्या हेल्पने हाऊ विल यू डिटरमाइन म्हणजे काय? डिटरमाइन म्हणजे काय सांगा, कुणी सांगा. डिटरमाइन मीन्स काय? डिटरमाइन म्हणजे ठरवणे. डिटरमाइन मीन्स काय? ठरवणे. आता इथं काय सांगताय की हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स. काय ठरवायचं आपल्याला? डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन. हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन द 2 or 4 hours. 2 and 4 hours. हे आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत असताना त्याच्यामध्ये हे क्वेश्चन दिलेलं आहे. आता त्याच क्वेश्चनवरून आपल्याला काय करायचं क्लिअरिफिकेशन करायचे. तर काय दिलं बघा त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स डिटरमाइन करायचंय जे की 2 ते 4 तास. नीट समजून घ्या. आता ग्राफ कडे बघा. हे इथं 2, इथं 2 and 4. ह्या 2 and 4 च्या मध्ये त्या ट्रेनने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे? 2 and 4 या आवर्स मध्ये त्या ट्रेनने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे? 2 च्या नंतर 4 पर्यंत 2 3 4 याच्यामध्ये जे तास झालेले तेवढ्यामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे आपल्याला डिटरमाइन करायचं. तर त्यांनी डिटरमाइन करण्यासाठी काय सांगते बघा. क्वेश्चन समजला का सगळ्यांना? क्वेश्चन मध्ये काय विचारलंय नेमकं मला सांगा बरं. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय त्याच्यामधून डिटरमाइन करायचं. क्वेश्चनच जर नसेल समजलेला रेशमा
तर आन्सर काय समजणार आहे किंवा काय काढायचं हे कसं समजणार आहे? त्याच्यासाठी अगोदर कधी क्वेश्चन सायन्स मध्ये तरी समजून घ्यायचा. क्वेश्चन जसं अंडरस्टँड झालं आन्सर त्याचं क्लिअरली आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, तुम्ही त्याच्यामध्ये क्लिअर तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. पण इथं तुम्ही समजून घ्या की डिटरमाइन करायचं आपलं क्वेश्चन. आणखी तुम्हाला समजून सांगतो की नेमकं याच्यामध्ये काढायचं काय. तर डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन. आपल्याला ठरवायचंय की ट्रेनने जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, पण डिस्टन्स कुठून कुठपर्यंत, इथं जे दाखवते का 2 to 4 hours, 2 तासापासून 4 तासापर्यंत, म्हणजे 2 पासून 2 तासापर्यंत, म्हणजे ए ते बी, ए टू बी. ए आहे 2 तास इथं कंप्लीट झाले, तिथून स्टार्ट झाली आणि बी पर्यंत ती काय झालेली एंडिंग झालेली आहे. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे वर्किंग करत असताना टू डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन द 2 and 4 hours हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यावरून तुम्हाला ते डिटरमाइन करायचंय की ए पासून बी पर्यंत, ए मीन्स 2 आणि बी मीन्स 4 इथपर्यंत डिस्टन्स कव्हर्ड. कळालं का आता? क्वेश्चन कळाला का? ओके. आता आन्सर बघा त्याचं काय दिलेलं आहे. तर आन्सर काय सांगते बघा, द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. बिटवीन म्हणते ते, बिटवीन 2 or 4 hours. हे 2 and 4 hours च्या मध्ये इज कॅल्क्युलेशन ॲज. तर कॅल्क्युलेशन करायचे, पण ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे फॉर्म्युला, आणि तो फॉर्म्युला आपण इथं लिहिलेला आहे. फॉर्म्युला काय आहे? स्पीड इज इक्वल टू सांगा बरं काय आपलं. तर फॉर्म्युला तुम्हाला दिलेले आहेत ना, सांग रेश्मा, बरोबर आहे सांग. स्पीड इज इक्वल टू नाही हे दुसरंच आहे. इथंच सांग स्पीडचं डिस्टन्स दिलं. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम टेकन. दिसतंय तुम्हाला बोर्डवरचं? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम टेकन. आता इथं आपण स्पीड याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. काय कॅल्क्युलेशन करायचंय की ट्रेनने जे कव्हर्ड केलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स बिटवीन द 2 and 4 hours याच्यामध्ये. तर त्याचं दिलं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम टेकन. अगोदर समजून घ्या. समजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला अंडरस्टँड होईल की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण हे कॅल्क्युलेशन करून हे जे डिस्टन्स कव्हर्ड केलेलं ट्रेन आहे ते कॅल्क्युलेशन करून ते कंप्लीट काढलेलं. आता फॉर्म्युला सगळ्यांना समजलं. त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं फ्रॉम द ग्राफ. आता ग्राफ मध्ये जी व्हेलॉसिटी दिलेली आहे, व्हेलॉसिटी त्या ट्रेनची असलेली व्हेलॉसिटी पर आवर्स किती आहे? एका तासाला किती डिस्टन्स कव्हर? बरोबर आहे 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी आहे एका तासाला 60 किलोमीटर. तर ते दिलं इथं फ्रॉम ग्राफ v इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे 60 किलोमीटर पर आवरने ती जी ट्रेन आहे ही ट्रेन काय करत आहे? व्हेलॉसिटीने ती डिस्टन्स कव्हर करत आहे. म्हणजे फ्रॉम ग्राफ v इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर. इथपर्यंत समजलं? आता नेक्स्ट टाइम इंटरवल. आता प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये टाइम इंटरवल आहे. तो टाइम इंटरवल किती आहे? पर आवर आहे. म्हणजे प्रत्येक एका तासाला. तर मग त्याच्यामध्ये काय देणार आहे? टाइम इंटरवल. तर इथं टाइम इंटरवल त्यांनी किती विचारला आहे? 2 and 4 hours मधला आपल्याला ट्रेनने जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते डिस्टन्स कव्हर केलेलं आपल्याला काय करायचं इथं अंडरस्टँड करायचं. अंडरस्टँड करा. टाइम इंटरवल इज इक्वल टू, आता अंडरस्टँड करा ट्रेन पोहोचली कुठपर्यंत. कारण याच्या अगोदर आपण अंडरस्टँड केलेलं आहे जे फॉर्म्युला आपण अंडरस्टँड केलता v मायनस u अपॉन t. तर v म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी आणि u म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. फॉर्म्युले एवढ्या लवकर विसरायचे नाही. फॉर्म्युले कधीही कोणताही विचारला जातो ते पाठच करून ठेवायचा. तर इथं फायनल व्हेलॉसिटी म्हणजेच काय असणार आहे? 4. म्हणजे ते ट्रेन पोहोचली कुठपर्यंत आपल्याला काढायचं त्याच्यामध्ये 4. मग त्याच्यामध्ये काय येणार आहे? टाइम इज इक्वल टू 4 hour मायनस ती निघाली कुठून म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं ते 2. म्हणजे 2 and 4 ह्या आवर्स मधलं आपल्याला ट्रेनचं जे डिस्टन्स कव्हर केलं ते कॅल्क्युलेट करायचं. मग फायनल किती आहे? 4. निघाली कुठून? 2 मधून. तर मग हे तर काय करावं लागणार आहे? टाइम इज इक्वल टू 4 hours मायनसच करावं लागणार कारण v मायनस u आहे ना. हे असं आहे ना ते
व्ही मायनस यू अपॉन टी. तर व्ही म्हणजे इथं किती आहे 4, यू म्हणजे इनिशियल किती आहे 2, म्हणजेच त्याच्यामध्ये असलेलं किती उत्तर येणार त्याचं आन्सर किती येऊ शकतं. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये 2 आवर्स हे त्याच्यामध्ये आन्सर निघतं. किती निघालं 2 आवर्स हे त्याच्यामध्ये असलेलं आन्सर त्याच्यामध्ये निघालेलं आहे. आता v इज इक्वल टू एस अपॉन टी. v म्हणजे काय व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी किती आहे ट्रेनची पर आवर्स मध्ये. व्हेलॉसिटी पर आवर्स मध्ये व्हेलॉसिटी किती आहे ट्रेनची ही v 60 किलोमीटर पर आवर्स. 60 किलोमीटर पर आवर. तर व्ही आपल्याला घ्यायचा इथं. तर व्ही आपण किती घेतला. आता आपल्याला काढायचं काय त्याच्यामध्ये असलेलं त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. यस इथं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असलेलं व्ही हे आपण 60 घेतलं इथं. व्ही हे 60 म्हणजेच काय घेतलं त्याची व्हेलॉसिटी ही पर आवर्स मध्ये 60 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करते इज इक्वल टू यस. तिथे झालं डिस्प्लेसमेंट अपॉन त्याला लागलेलं टाइम. किती टाइम काढला आपण इथं त्याचा 2 आवर्स. ते 2 आपण घेतलं. म्हणजे 60 इज इक्वल टू यस अपॉन 2. इथपर्यंत कळालं ना. आलं लक्षात. आता परत त्याच फॉर्म्युल्याला इकडं पाठांतर करा. यस बरोबर म्हणजे यस इज इक्वल टू आपण व्ही घेतलं म्हणजे 60 घेतलं, टी घेतलं म्हणजे काय घेतलं 2, टाइम 2 आवर्स आला, व्हेलॉसिटी 60 पर किलोमीटर. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा आन्सर येतं किती 120 किलोमीटर. एवढं डिस्टन्स त्या ट्रेनने 2 and 4 एवढ्या असलेल्या आवर्स मध्ये ते कंप्लीट केलेलं आहे. म्हणजेच काय सांगते की डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन इन बिटवीन 2 and 4 आवर्स मध्ये जे कंप्लीट केलेलं आहे ते किती आहे 120 किलोमीटर. एवढं डिस्टन्स तिने कंप्लीट केलं. म्हणजे ए पासून बी पर्यंत इथून इथपर्यंत जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 120 किलोमीटर. एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. ते कव्हर केलेलं आहे 2 आवर्स मध्ये. तरीही आणखीन ह्या प्रॉब्लेम बद्दल कुणाला काही जर शंका असेल, काही जर वाटत असेल की इथं समजलं नाही की कसं घेतलं कुठं काय, तर विचारू शकतात. नसेल तर त्याच्यानंतर सेकंड आपल्याला लगेच पॉईंट म्हणजे लगेच असलेलं क्वेश्चन आपण घेऊ. सगळ्या जणांनी सांगा समजलं असेल तरीही, नसेल तरीही सांगा हे तर समजलेलं नाही. रेश्मा अरे हांगे प्रत्येक वेळेस नाव घ्यायची गरज नाही. डायरेक्ट मला सांगा समजलं तरी आपल्याला अंडरस्टँड होतंय. निवांत बसला असं आपलं कशात झाड आहे ते. बरं कॉन्सन्ट्रेशन कर. हे एक्झाम्पल हे जे एक्झाम्पल्स आहेत हे ॲज इट इज एक्झाम मध्ये येतात. म्हणजे परीक्षेमध्ये जे येणारे एक्झाम्पल्स आहेत हे आत्ताच आहे का बरं का. पुढे मी सांगेलच ज्यावेळेस आपली भेट होईल म्हणजे समोरासमोर त्यावेळेसही सांगा. पण एक लक्षात ठेवा सायन्समध्ये जे एक्झाम्पल सोडवायला दिले जातात, सॉल्व्ह द एक्झाम्पल दिले जातात, प्रॉब्लेम्स दिले जातात, हे प्रॉब्लेम्स जसे एक्झरसाइजमध्ये किंवा बुकमध्ये आहेत तसेच एक्झाम पेपरमध्ये सेम येतात. त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. म्हणून ते चांगल्याच पद्धतीने अंडरस्टँड करा. आणि एकदा हे अंडरस्टँड जर झाले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आता सगळ्यांना कम्प्लिटली अंडरस्टँड झालेला आहे. तरीही कुणाला आणखी प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. श्वेता, राजकन्या, आकांक्षा, शिंदे, साक्षी, सादत जे आहे, जाधव, श्रेया, मुलानी. ठीक आहे. ओके. आता हे झालं कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे आपल्याला अंडरस्टँड झालेलं आहे. ओके. आता नेक्स्ट आपल्याला हेच टॉपिक मध्ये आपल्याला पुढचा जो क्वेश्चन दिलेला आहे, नेक्स्ट क्वेश्चन रीड करा, वाचा क्वेश्चन. मी सांगतो त्याचा आन्सर काढतो तोपर्यंत तुम्ही फक्त वाचा त्याला. वाचलं की मग आपण त्याला क्लिअर करू. क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामधलाच असलेला पुस्तकामधला बघा किंवा बुक मधला बघा. वाचा किंवा रीड करा. ठीक आहे. सेकंड त्याच्यामध्ये असलेलं क्वेश्चनचं आन्सर मी तुम्हाला सांगतो, बट अगोदर तुम्ही ते रीडिंग करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
वाचला का रेश्मा, वाचला का क्वेश्चन? आता त्याचं कम्प्लीट आन्सर मी लिहित नाही, तुम्हाला समजून सांगतो आणि तुमच्या ग्रुपवर त्याचं कम्प्लीट आन्सर पाठवून देतो, नंतर ते परत रिराईट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एरिया अंडर द वेलोसिटी जे ट्रेनने कंप्लीट केलेलं आहे त्याला मायनस टाइम इंडिकेट्स डिस्प्लेसमेंट. ओके, इथं आन्सर आपण नंतर बघू, म्हणजे तुम्हाला सांगतो मी कशा पद्धतीने. क्वेश्चन कळाला का? क्वेश्चन समजून सांगतो परत, क्वेश्चन काय दिलेलं आहे ते. क्वेश्चन मध्ये अंडरस्टँड करा. इज दियर मध्ये ते लास्ट 10 मिनिट्स राहिलेले आहेत आपले, त्या 10 मिनिट मध्ये हा आन्सर आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. तर त्याच्यात काय दिलं बघा, इज दियर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन. ट्रेनने जे डिस्टन्स आता कव्हर्ड केलेलं होतं जे 2 and 4 आवर्सच्या बिटवीन मधलं, ह्याचं काय म्हणतात, इज द रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन द 2 and 4 hours and the area of the particular quadrangle in the graph and what is the acceleration of the train. आता acceleration हे शुभम आपण याच्या अगोदरच अंडरस्टँड केलेली डेफिनेशन ॲक्सेलरेशनची. काय ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आहे? बरोबर आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड द ॲक्सेलरेशन. तर त्या ट्रेनमध्ये ॲक्सेलरेशन क्रिएट झालेलं होतं, तर ती ॲक्सेलरेशन ही आपण इथं अंडरस्टँड केलेलं आहे. तर ते म्हणतंय त्याचं रिलेशन आहे का नाही, तर त्याचं उत्तर आहे यस, बिटवीन द रिलेशनशिप बिटवीन द डिस्टन्स. आणि ते कशा पद्धतीने तुम्हाला आन्सर सांगतो मी. यस, देयर इज अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन. यस म्हणजे त्यांचं दोघांचं रिलेशन आहे. तर ते रिलेशन कसं आहे म्हणते ते, रिलेशन इज बिटवीन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन. डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन विच इज अ बिटवीन 2 and 4 hours मध्ये जे डिस्टन्स कव्हर्ड केलेलं आहे ते डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन 2 and 4 hours and एरिया कव्हर्ड बाय द क्वाड्रँगल ऑफ द ग्राफ. आता जो एरिया त्यांनी क्रिएट केलेला आहे तो एरिया कसा क्रिएट केला सांगतो तुम्हाला. एरिया कसा तयार झाला, ती ट्रेन स्टार्ट झाली 2 hours पासून, एंड झालं तिथं 4 hour पर्यंत, म्हणजे A and B आणि 2 and 4 hours. तर त्याला आपण हे आणखी क्लिअर करू शकतो किंवा त्याच्यामध्ये त्याचं जे टाइम ग्राफ कशा पद्धतीने तेही आणखी करू शकतो. इथं C आणि इथं D. ओके, आणि त्याच्यासाठी जर टाइम आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तो टाइमही आपण इथं दिलेला आहे T1 and T2. त्याच्यानुसार तर T1 काय दिलेला बघा याच्यामध्ये, T1 हे आहे T1 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे त्याच्यानंतर इथं T2. ओके, तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये T1 and T2 म्हणजे टाइम 2 दिलेले. इनिशियल व्हेलॉसिटी अँड फायनल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी 2 hours पासून सुरू होऊन फायनल व्हेलॉसिटी 4 hours. या दोघांमध्ये दिले. तर इथं जे क्वाड्रँगल फॉर्मेशन होणार आहे तो क्वाड्रँगल आहे एरिया ऑफ द क्वाड्रँगल ABCD. AB and CD क्वाड्रँगल कळाला का? तर तशा पद्धतीने याच्यामध्ये क्वाड्रँगल फॉर्मेशन होतो आणि तो फॉर्मेशन होऊन जे एरिया कव्हर्ड केला जातो तो एरिया. आता नेक्स्ट पॉईंट आन्सरचा अंडरस्टँड करा. सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये असलेला तो पॉईंट त्याच्यामध्ये कशा पद्धतीने दिला बघा. तर कव्हर्ड बाय डिस्टन्स, द एरिया कव्हर्ड अंडर द डिस्टन्स, एरिया कव्हर्ड बाय द अंडर द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन 2 hours and the 4 hours indicate the displacement. 2 hours मध्ये त्या ट्रेनने किती डिस्टन्स कव्हर केलं आणि 4 hours मध्ये त्या ट्रेनने किती डिस्टन्स कव्हर केलं, ह्या दोघांना जर आपण कंबाईन केलं
तर तिथं त्या ट्रेनने डिस्प्लेसमेंट केलेलं आहे. काय केलेलं आहे? डिस्प्लेसमेंट केलेलं आहे. ते डिस्प्लेसमेंट कसं झालं सांगतो तुम्हाला. डिस्प्लेस कसं झालेलं आहे तर ती ट्रेन 2 आवर्स इथपासून म्हणजे ए पासून बी पर्यंत म्हणजे 2 पासून 4 पर्यंत गेली. म्हणजे 2 पासून निघून ते 4 पर्यंत गेली. म्हणजे 4 पर्यंत गेल्याच्या नंतर म्हणजे तिथं जर स्टॉप झाली तर त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. वाय? बिकॉज ती जाऊन तिथं काय झाले स्टॉप झाले, त्याच्यामध्ये डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. आणि हे फॉर्म्युल्यावरून तुम्हाला इथं क्रिएट केलेलं आहे. फॉर्म्युला कसा किंवा कशा पद्धतीने दिला आहे? क्वाड्रँगल इथं आहे बघा. हे क्वाड्रँगल आहे. एरिया इन ब्रॅकेट ए बी हे इथं असणार. ए बी आणि सी डी म्हणजे ए बी हे त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स. ए बी त्यांनी कव्हर केलेला डिस्टन्स आणि सी डी हे त्याला लागलेला टाइम T1 आणि T2. तर हे क्वाड्रँगल फॉर्मेशन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक पर आवर्सला 60 किलोमीटर इन ब्रॅकेट. आता हे ब्रॅकेट तुम्हाला समजलेलं आहे. कुठं समजला? इथंच समजला तुम्हाला. कसा समजलेला आहे तर प्रत्येक वेळेस 1 तासाला म्हणजेच त्याच्यामध्ये असलेला हा 4 - 2. तसं इथं 4 - 2. तर इथं आन्सर किती येणार आहे? 2. मग ते 60 × 2 इज इक्वल टू म्हणजे 60 × 2 बरोबर किती? 120. हे त्याच्यामध्ये असलेलं क्वाड्रँगल. आणि त्या क्वाड्रँगलचा जो एरिया आहे तो एरिया कंप्लीट करत असताना त्याने जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते डिस्टन्स आहे 120 किलोमीटर एवढं झालेलं आहे. म्हणजेच इथं जर आपण त्याचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय दिलं? एरिया अंडर द व्हेलॉसिटी. एरिया अंडर द व्हेलॉसिटी. आता तो एरिया त्याच्यामध्ये असलेल्या व्हेलॉसिटीनुसार कशा पद्धतीने वर्किंग करतो हे याच्यामध्ये दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अंडरस्टँड करा की एरिया अंडर द व्हेलॉसिटी मायनस टाइम इंडिकेट्स द डिस्प्लेसमेंट. आता एरिया आणि टाइम हे दोन्ही समजून घ्या. ही जी व्हेलॉसिटी आहे एरिया व्हेलॉसिटी तर ही आहे ए अँड बी. एरिया अंडर द व्हेलॉसिटी म्हणजे त्या ट्रेनने जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्याचा जो एरिया कव्हर केला तो ए अँड बी ने इंडिकेट केला. आणि टाइम इंडिकेट द डिस्प्लेसमेंट म्हणजे 2 पासून म्हणजे सी पासून डी पर्यंत त्या ट्रेनने केलेलं डिस्प्लेसमेंट हे याच्यामध्ये इंडिकेट केलेलं आहे. तशा पद्धतीने त्या दोघांचं मायनस म्हणजेच इथं दिलेलं आहे जसं 4 - 2 इज इक्वल टू 2. आणि त्याने जे एरिया कव्हर केलेला आहे तो म्हणजे 60 × 2 इज इक्वल टू 120 किलोमीटर. अशा पद्धतीने